यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि आता 9:30 वाजलेले. घरातले माझे सर्व कामं आवरून आम्ही गावाला चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे पुण्याला. मुलांना सोडायचं आहे, मला एकाला सोडायचं आहे आमच्या गावाला आणि एकाला सोडायचं आहे 40 गावाला आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण आहे. तर गुडियाला बहिणीकडे सोडायचं आहे आणि तो आमच्या गावाला जाणार आहे. तर एकाच रूटला पडतं, तर दोघांना मी पहिले त्यांना सोडणार आहे. तिथं जेवण वगैरे करणार, ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आहे आणि पोरांच्या इथं मस्त्या चालल्या आहे. हे कशा मस्त्या करत आहे गुडिया. हां, मध्येच ट्रॅक्टर आलं होतं. हां, उलटीसारखं होतंय. कोणाला? का रे? काच कोलोय लवका, पण बाहेर इतकं गरम होत आहे ना AC मध्ये. तुम्ही तर AC मध्ये राहता ना. बरं, व्हिडिओ करायला जमलंच नाही. जेवण वगैरे झाले आमचे आणि तिने खिचडी तुळण काढून मस्त करंजी खायला, कैरी, लोणचं, पापड, मस्त जेवण झालं आता आणि बसलोय आम्ही सर्वजणी. तनू बी बसलाय. हे बघा, आता चालूच जेवण झालंय आमचे. ते माझे व्हिडिओ सांगणार. आजचा वेगळा आहे अजून. मस्ती करतोय मावशी सारखी. तनू, ते कोणतं होतं? कर बेटा, कर तू, कर तुझं असं ना. पैसे बोला. चला, मी त्यांच्याशी बोलते फोनवर आणि मग बोलते. जातोय आता. तर निघून गेलो घरून. चल मग. हां बाय. हां लिजा. तर चला, जातोय आम्ही. टाकून घेतलंय आणि फुल टाकी करून घेतली यांनी. तर तिकडनं पण पुरून जाईल आम्हाला आणि इकडनं जाताना बी पुरेल एवढं डिझेल आम्ही टाकून घेतलेलं आहे. तर आता गाडी कुठंच उभी करायची नाही, आता चालू द्यायची आहे. तर आम्ही आता कन्नड घाटावरती चढतोय आणि 40गाव पासून 2 किलोमीटर येतो कन्नड घाट ना. 2 किलोमीटर येतो. तर आम्ही येऊन गेलेलो आहे. थोड्याच म्हणजे अंतरावरती आहे आपण. आपण पोरच सोडेल नाही त्यांमुळे ते हिरवागार वाटेल ना. तरी उंडाळा डोंगर वाटत नाही जास्त. आपली घाट चढायला सुरुवात झाली आणि इकडे पीरबाबाचं पण दर्शन झालं आपलं. पहिले हनुमानजीचं दर्शन झालं, मग पीरबाबाचं दर्शन झालं. तर चला चालू. म्हणजे ट्रका बंदच आहेत का ते? नाही ना. तर हा रोड ट्रकांसाठी बंद करून दिलाय म्हणे. ॲक्सिडेंट खूप व्हायचे या रोडाने, तर त्याच्यामुळं बंद करून दिलंय म्हणते. तर एक पण ट्रक दिसत नाहीये ना. इकडनं यायला पावसाळ्यामध्ये खूप हाल होता बरं. आपल्या एकदा जायचं ते तिकडनं ना बसकन गाड्या येऊन जातात तर कळतच नाही. तर बघू शकता खाली किती खोल आहे आणि खूप डेंजर घाट आहे हा. आणि मी पूर्ण घाट जाईपर्यंत राम रामचा जप करते मनामध्ये. इतका डेंजर घाट आहे, मला तर भीतीच वाटते डायरेक्ट या घाटाला आहे.
पहिलेपासून. हे बघते मंदिर. काय तर पाहू शकता थोडंसं उभं राहिलो आम्ही, तर ऊन पण खूप आहे. तर बघा, आणि तिकडे एक फौजी फॅमिली फोटो काढते. फौजी फॅमिली आर्मीवाली. आणि लोकेशन इतकं छान आहे, खूपच छान आहे, फोटो काढण्यासारखं आहे. तर हे पुढे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे ते का कोणतं, हा म्हसोबा का, म्हसोबा मंदिर आहे. हा काय माहिती, म्हसोबाच मंदिर आहे ते. तर आपला रूट कंटिन्यू चालू आहे आता. तिथे थोडा वेळ थांबलेलो होती मी, तर 5 मिनटं हे म्हणे बघू आपण. सर्वजण थांबलेले होते, 2-3 फॅमिल्या थांबलेल्या होत्या, तर मग म्हणून आम्ही थांबलो. खूप छान असं वाटतंय. तरी हा घाट 5-6 किलोमीटर इतका येईल ना. हा इतका येईल म्हणताय, हो म्हणे तितका येईल. तर मध्ये म्हटलं इतके पांढरे शुभ्र फुलं दिसत आहे आपल्याला, किती छान वाटते, डोळ्यांना सुद्धा असं आकर्षक वाटते. ते आपला काय म्हणतात सफेद तेल येलच नाही वाटतं ना, फुले सफेद झाडाला नाही ना. म्युझिक वगैरे भी लागणे का लगे कॉपीराइट आहे, पुढे ते गाणं बी लावता येत नाही. म्युझिक साधा कॉपीराइट असतो. जाऊ दे बाबा, भीती वाटते. तर आम्ही आहे ना नगरमध्ये येऊन गेलेलो आहे. आणि नगरला यायला आम्हाला 3 तास लागले. आणि आम्ही आता 10 रुपयाचं करवंद घेतलं. आमच्याकडे यांना जळगावमध्ये काय म्हणतात, डोंगराची काली मैना म्हणतात, पण इकडे पुण्याकडे करवंद म्हणतात. तर चहा प्यायचं पण मन होत आहे आमचं, आलं तर चहा पिणार आहे आम्ही आता पुढे. आणि इतकी गर्दी आहे ना, खूपच गाड्यांना, मी ऑनच नाही. तर चला चहा प्यायला उतरायचं आहे आता. आणि चहा सेंटर, आम्ही आलो मस्त चहा प्यायला. चहा घेतोय आता. तर बस तर बघा किती छान शॉप आहे ना, मस्त आहे. क्रीम रोल घेतो, क्रीम रोल घ्यायला मला खायचं होतं म्हणून. तर इथं आपली चहा आलेली आहे, चहा घेतो. काय फ्रेश क्रीम नाही तू त्या काय सांगतील का बरं आपले की फ्रेश क्रीम ना नाही आहे असं. तर या चहा तर लगेच संपून जाईल. पहिले तर ट्राय करा काय होता, मी नंतर खाणार. चहा घेतला गेला, क्रीम रोल काही खाल्ला नाही मी. क्रीम रोल पडला आहे तसंच. हे गेले पेमेंट करायला. तर चला आता तिथे भिडते आणि मगच बोलते. धनगावच्या गणपतीजवळ आहे, पण आम्हाला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काही थांबत नाही आहे. बघू शकता. आणि खूप छान असं मंदिर आहे. आम्ही म्हणजे 2-3 वेळा आलेलो आहे. आम्ही पुण्याला राहायचो तेव्हा नेहमी चक्कर व्हायचा आम्हाला आमचा. तर हे बघा, पण आम्हाला आता वेळ नाही आहे.
तर चला जाऊ दे. फायनली आम्ही क्वार्टरमध्ये पोचलो. क्वार्टर म्हणताना येणार तर गेस्ट रूम आहे. गेस्ट रूममध्ये पोचलो. आता काही दाखवत नाही, मी खूप थकलेली आहे. आम्ही जेवण वगैरे करून तिकडनं चालो. मला काही शूट करता आलं नाही तर कारण की माझं आहे ना डोकं ते दिवसभर आम्ही गाडीत राहिलो ना तर डोकं दुखतं आहे माझं. तर आता मी कपडे वगैरे चेंज करेल, थोडी फ्रेश होईल. हे गेलेले आहे, त्यांचे काही कामं आहे ते बाहेर करायला गेलेले आहे आणि आता 10 वाजून गेलेले आहे. तर चला कपडे चेंज करते आणि मग बोलते. तर कपडे चेंज केले, आंघोळ केली, फ्रेश झाली मी. आता बरं वाटतं आहे मला आणि कूलर बी लावलं यांनी. तर आता बरं वाटतं आहे. कसं तरी होत होतं मला. तर चला ते बाहेरून आलेच आहे अजून, ते लावून गेले, परत गेले ते. तर कूलरमध्ये पाणी टाकता गेले ते. तर आता कूलरमध्ये पाणी टाकत होते. आता मला येते झोप. आता मी झोपते, ते येतील, दरवाजा खोलून घेते.